चला लाडक्या बहिणींनो, अखेरकार तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. मे हप्ता जमा झाला. 23वा हप्ता होता तो. आणि आता मोठी खुशखबर बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये येताच आता जून महिन्याचे 1500 रुपये पण वाटप. हो, हे बघा, तुम्हाला जून हप्ता मिळाला नसेल तर हा व्हिडिओ बघा. कारण ज्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये आले त्याच बहिणींना आता जून महिन्याचे 1500 रुपये पण वाटप. हो बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी. तर बघा, तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच आजच्या टॉप बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत, अशा टॉप कामाच्या बातम्या पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील बहिणींनो. तसेच तसेच बहिणींनो, 2,64,900 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट. 2,64,900 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. पहा आता संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आता ना बहिणींनो, लक्षपूर्वक बघा. मे महिन्याचे 1500 रुपये कोणाकोणाला आले त्यांनी कमेंट करून सांगा. चला, 1500 रुपये कोणाकोणाला आले हे बघा. मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. चेक करा सर्वांनी. आणि ज्यांना कोणाला हप्ता अजून आला नसेल त्यांना 1-2 तासात येऊन जाईल, नाहीतर आज किंवा उद्यापर्यंत येऊन जाईल. परंतु ह्या पुढील 5 दिवस हप्ता चालणार आहे. ओके, पुढील 5 दिवस हप्ता चालणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आता ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना लगेच जून महिन्याचा हप्ता पण वाटप. तर ही मोठी खुशखबर आहे बहिणींनो. तर जून महिन्याचे 1500 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार आहे, तरच तुम्हाला कळेल, नाही तर काहीच समजणार नाही. लाडकी बहीण योजनेबद्दल भरपूर काही नवनवीन अपडेट येत असतात. त्या नवीन अपडेट, नवीन बदल ते पण समजून घेणं फार गरजेचं असतं. हे बघा, आता यामध्ये भरपूर बहिणी अपात्र आहेत, त्यांना तर हप्ता नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. फक्त पात्र लाडक्या बहिणींना हप्ता, ज्यांनी KYC केली त्यांना हप्ता, निकषामध्ये ज्या बहिणी बसतात त्यांना हप्ता. त्यानंतर आधार कार्ड ज्या बहिणींचं बँकेशी लिंक आहे त्यांना हप्ता. त्यानंतर DBT ॲक्टिव्ह आहे त्यांना हप्ता. DBT ओके, एक मिनटं. हां, DBT ॲक्टिव्ह आहे त्यांना हप्ता. तर या गोष्टींवरती हप्ता डिपेंड होतो. आता यासाठी बघा, जो मे महिन्याचा हप्ता वाटप आता सुरुवात झालेली आहे त्यासाठी 344 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आणि मागच्या वेळी 730 कोटी रुपये मंजूर झाले होते. 730 का झाले होते? कारण तेव्हा 2 हप्ते होते. आता यावेळी 1 हप्ता देण्यात आला, त्यामुळे 344. परंतु आता लगेच जून हप्ता पण वाटप, त्याबद्दल पण महत्त्वाचा अपडेट आता समोर आला आहे. आणि त्यामुळेच आता प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर काय आहे खुशखबर, आनंदाची बातमी, चला समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण मे महिन्याचा हप्ता भेटला असेल आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता पाहिजे असेल, म्हणजे याच महिन्यात 1500 मेचे, 1500 जूनचे, म्हणजे 3,000 रुपये, 2 महिन्याचे 3,000 रुपये जर पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व सांगतो तुम्हाला. आता पुढे जी माहिती तुम्हाला अशी भेटणार आहे जी तुम्हाला याबद्दल कोणीच माहिती दिली नसेल. लाडकी बहीण योजनेमध्ये नवनवीन बदल होत आहेत, त्यामुळे तुमचा हप्ता रेग्युलर दर महिन्याला चालू पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागणार आहे बहिणींनो, नाहीतर मग तुम्ही पुढे पछतावाल. ओके, पछतावा करण्यापेक्षा व्हिडिओ बघा, अपडेट बघा, ते तुम्हाला पहिलेच करून घ्यावं लागतं. आता KYC आली होती त्यामुळे बहिणींनी KYC केली. असं नवनवीन काही ना काही लाडकी बहीण योजनेमध्ये येत आहे, जे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. बघा आता महत्त्वाची अपडेट वाटप संदर्भात. हा तर लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा. हे बघा, काय असतं बहिणींनो, की जेव्हा हप्ता येतो ना, 10 तारखेला हप्ता येऊन जायलाच पाहिजे. परंतु सध्या असं काही होत नाही. आपण बघत आहोत की ज्या महिन्याचा हप्ता आहे तो त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येतो. आता हा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला जूनमध्ये, बरोबर, म्हणजे जून महिना चालू महिना आहे. आणि मागच्या वेळी काय झालं होतं,
मार्च हप्ता आणि प्लस एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते देण्यात आले. त्यासाठीच 730 कोटी रुपये मंजूर झाले ते. हे दोघी हप्त्याचे 3,000 रुपये आले मे महिन्यात, बरोबर. आणि मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये आला. आता एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला महत्त्वाची. हे बघा, जो काही मार्च हप्ता आहे तो भरपूर बहिणींना मिळाला नव्हता. मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण आता मार्च आणि एप्रिल प्लस मे या 3 महिन्याचे काही बहिणींना 4,500 रुपये येणे सुरू झालेले आहे. हो, 3 महिन्याचे 4,500 रुपये. ज्यांना मागील 2 महिन्याचे पैसे हप्ता आलेले नाही त्यांना ते मागील 2 महिन्याचे 3,000 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये मिळून 4,500 रुपये वाटप सुरुवात झालेली आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण मागील हप्ते पण बहिणींना मिळत आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा फक्त, बस. दुसरं तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुमचे जेवढे पण थांबलेले हप्ते ते सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि अखेरकार हप्ते वाटप सुरू झाले. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे आधार कार्ड बँकेशी लिंक असणं, आधार सीडिंग असणं गरजेचं आहे, डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे बहिणींनो. समजलं तुम्हाला. चला, मार्च एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे 4,500 रुपये काही बहिणींना वाटप होत आहे. आता महत्त्वाचं समजून घेऊया. ज्या बहिणींना मागील सर्व हप्ते मिळाले आहेत, 3,000 रुपये मागच्या वेळी मिळाले आहेत, त्यांना मे हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे. हो, मे हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे. ज्यांना मागील सर्व हप्ते आलेले आहेत त्यांना मग मागील हप्ते कसं काय मिळतील? त्यांना फक्त मे महिन्याचे 1,500 रुपये वाटप. आता महत्त्वाचं हे बघा, काय झालेलं आहे की भरपूर बहिणी बँकेत गेल्या. ओके, बँकेत बहिणी गेल्या पैसे काढण्यासाठी. आता हा मे महिन्याचा हप्ता वाटप झाला ना, ते मे महिन्याचे 1,500 रुपये काढण्यासाठी बँकेत बहिणी आज गेल्या होत्या. त्यांना जे पासबुक आहे ते पासबुक चेक केलं त्यांनी मागील सर्व हप्ते काढलेले होते. त्यामुळे यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नव्हता, 0 रुपये. हे बघा, जरी अजून तुमच्या खात्यामध्ये 0 रुपयेच दाखवत असेल, अजून तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर पुढील 1-2 तास वाट बघा किंवा 1-2 दिवस वाट बघा शक्यतोवर. आणि जरी या 2-3 दिवसात पण हप्ता आला नाही तर मग एक काम करावं लागणार आहे, ते म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणं. आधार प्लस बँक म्हणजे आधार सेटिंग असतं ते. तुम्ही बँकेत जाऊन तेवढं पण सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही म्हणून आमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा, ते लगेच तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून देतील बहिणींना. ओके, कारण हे करणं फार गरजेचं आहे. आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल तरच हप्ता मिळेल. चला, आता जो मे महिन्याचा हप्ता आलेला आहे तो पुढील 5 दिवस चालणार आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस तरी तुम्ही वाट बघा. ज्यांना कोणाला हप्ता अजून आलेला नसेल तर वाटप तर सुरुवात झालेलं आहे. आतापर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होऊन गेले आहेत. त्या बहिणीने काढून पण टाकले असतील, खर्च पण करून घेतले असतील. परंतु जरी काही बहिणींना अजून नाही आला असेल हप्ता तर त्यांनी कमेंट करा की हप्ता अजून नाही आला. आणि ज्यांना आला त्यांना तर जून महिन्याचे 1,500 रुपये पण. हो बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकतायत, जून महिन्याचे 1,500 रुपये पण. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, आणि ही अपडेट जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि तसेच तुम्हाला 2,65,900 रुपये संदर्भात पण अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. टॉप कामाच्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. ओके, चला तर मग आता आपण माहिती जाणून घेऊया. हा तर लाडक्या बहिणींनो आता आपण समजून घेणार आहोत. मे महिन्याचे 1,500 रुपये आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना पुढील 1-2 तासात किंवा 1-2 दिवसात 100% हप्ता जमा होऊन जाईल. आता जून महिन्याचा हप्ता कधी मग? हे बघा, काय असतं बहिणींनो, आता बोललं जात होतं की या 2 महिन्याचे 3,000 रुपये येतील म्हणून, मे आणि जूनचे 3,000 रुपये येतील म्हणून असं बोललं जात होतं. चर्चा होती. मागच्या वेळी जसे 3,000 रुपये आले तसे यावेळी पण 3,000 रुपये मिळतील असं बोललं जात होतं. परंतु बघितलं तर काय, डायरेक्ट मे महिन्याचा GR आला. मे महिन्याचा GR आला आणि त्यामध्ये निश्चित झालं की फक्त मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होतील आणि ते वाटप सुरू झाले. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जून महिन्याचा हप्ता त्यासोबत देण्यात आलेला नाही.
आणि हा जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगू शकतो, परंतु या मे महिन्याच्या हप्त्यासोबत तो हप्ता भेटणार नाही. तर मग तो जरी हप्ता मे महिन्याच्या हप्त्यासोबत भेटणार नाही, तर मग तो हप्ता कधी मिळेल हा तुमच्या समोर आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण मे महिन्याचे 1500 रुपये तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, तुम्हाला आता जून महिन्याचे 1500 रुपये पाहिजे, बरोबर ना? तर मग जून महिन्याचे 1500 रुपये कधी मिळतील, तर त्याबद्दलच तुम्हाला आता अपडेट मी सांगणार आहे. लक्षपूर्वक बघा आता. हे बघा, काय असतं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येतो, त्यामुळे जो जून महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला भेटेल जुलैमध्ये. हो, जुलैमध्ये 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान हप्ता जमा होईल. 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. 1 ते 10 तारखेदरम्यान जुलै महिन्यात. म्हणजे 1 ते 10 या तारखेदरम्यान 1 ते 10 जुलै दरम्यान तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे. तुम्हाला सांगितलं ना मी की ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात न मिळता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता भेटत आहे, असं चालू आहे. आणि हे नियमनुसार 1 ते 10 तारखेदरम्यान येऊनच जायला पाहिजे, परंतु त्या गोष्टी पण फॉलो होताना आपल्याला दिसत नाही. शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळेवर हप्ता जमा करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. चला ठीक आहे. आता हे संपूर्ण डिपेंड असतं जी आर वरती. जी आर मध्ये सर्व गोष्टी डिपेंड असतात. जी आर मध्ये किती निधी मंजूर होऊन आला, किती बहिणींना हप्ता मिळेल, या सर्व गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे ते बघणं फार गरजेचं असतं की निधी किती आला, कोणत्या महिन्याचा निधी आला. 1 महिन्याचा निधी आला तर 1500 रुपये, 2 महिन्याचा निधी आला तर 3000 रुपये, असं असतं ते. समजलं लाडक्या बहिणींनो? आता तुम्हाला जबरदस्त माहिती भेटणार आहे पुढील 1-2 मिनिटात. ती माहिती समजून घ्या फक्त. ती माहिती फार महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो. लक्षपूर्वक बघा आता ती माहिती. चला, आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ना, लक्षपूर्वक बघा बहिणींनो. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते. तुम्ही वाट कशाची बघत होते? मे हप्त्याची. तर मे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार? जुलैच्या पहिल्या आठवड्यात, हे तुम्हाला मी सांगितलं. आता हे बघा, भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. हा, तुमचा हप्ता पण बंद झाला असेल ना बहिणींनो, तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. हे बघा, आता त्या बहिणीसाठी ही खुशखबर आहे ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, म्हणजे चूक नसताना अपात्र झालेल्या आहेत. तर अशा बहिणींना संधी मिळणार आहे ई-केवायसीची. हो, ई-केवायसी न केल्यामुळे भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला, परंतु त्या बहिणी पात्र होत्या. तर त्या बहिणी पात्र आहेत ना, त्यांना आता संधी भेटणार आहे ई-केवायसी साठी. पुन्हा ई-केवायसी त्यांना करता येणार आहे. ओके, तर ती संधी कधी मिळेल, ती तारीख कधी असेल, मग त्यासाठी विंडो ओपन कधी होणार आहे, त्याबद्दल अजून कुठलीही अपडेट अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगतो. ओके बहिणींनो, आता हे बघा, एकीकडे भरपूर बहिणींना अपात्र केलं जात आहे, म्हणजे पडताळणी सुरू आहे. पडताळणी जरी सुरू आहे, म्हणजे अपात्र केलं जात आहे, छाननी चालू आहे बहिणींची, तर मग एकीकडे फॉर्म पुन्हा सुरू करायला पाहिजे ना. जरी तुम्ही एकीकडे अपात्र करतात बहिणींना, पडताळणी सुरू आहे, तर फॉर्म पुन्हा सुरू करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? जशी पडताळणी सुरू आहे तसे नवे फॉर्म पण सुरू व्हायला पाहिजे, कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी फॉर्म अजून भरलेला नाही आणि त्यावेळी फॉर्म भरला नाही जेव्हा फॉर्म सुटले होते तेव्हा, आणि त्या बहिणी पात्र आहेत. तर त्या बहिणींना हप्ता भेटत नाही, तर त्यांच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे. नवीन फॉर्म पुन्हा सुरू करायला पाहिजे, मग त्या बहिणींना पण हप्ता मिळेल. असं करायला पाहिजे शासनाने. मला कमेंट करून सांगा की तुम्ही फॉर्म भरला नाही आणि तुम्ही पात्र आहात, तरी तुम्ही फॉर्म भरला नाही, तुमच्याकडून फॉर्म भरला गेला नाही, तर कमेंट करा बहिणींनो. आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का लाडकी बहीण योजनेमध्ये, तर कमेंट करून सांगा. पटापट कमेंट करा. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळाला आणि जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. 2 हप्त्याचे एकाच वेळी 3000 रुपये आले नाहीत, फक्त मे महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल त्याबद्दल तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला माहिती देणार आहे 2,64,900 रुपये संदर्भात. 2,64,900 रुपये संदर्भात जी अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेऊया. आणि आजच्या
टॉप कामाच्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत. पहा आता आजच्या टॉप कामाच्या बातम्या. चला, आजच्या टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत अशा टॉप बातम्या जाणून घेऊया आपण. हे बघा, पहिलीच बातमी आहे, मान्सून अपडेट आहे. या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस. मान्सून बाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस. काय आहे पावसासंदर्भात बातमी, चला समजून घेऊया. पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, त्यामुळे सर्वजण उकाडाने हैराण झालेले आहेत. शेतकरी भाऊ वाट बघत आहेत पावसाची, कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल, परंतु पावसाचं काही चिन्ह आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आता अपडेट असे आलेले आहे, ते अपडेट समजून घ्या. हे बघा, अरबी समुद्रात मान्सूनची स्थिती जैसे ते तैसे आहे. ओके, काहीच प्रगती मान्सूनची अरबी समुद्रात दिसत नाही. एकाच ठिकाणी मान्सून रेंगाळत आहे. 20 जून 2026 रोजी मान्सून मुंबईसह राज्यात दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र सध्याची मान्सूनची स्थिती बघता राज्यात मान्सून दाखल होण्याकरिता अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल. बघा, पुढील आठवडाभर अजून वाट बघावी लागेल मान्सूनसाठी. ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मान्सूनची सध्याची स्थिती बघता राज्यात 20 जूनला देखील मान्सूनचा पाऊस नसेल. पुढील 8 दिवस म्हणजेच जून महिनाही मान्सून शिवाय कोरडा जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनला आग्नेय दिशेने वारा अडथळा निर्माण करत आहे, तर ही मान्सून हळूहळू करून पुढे सरकत आहे. मात्र अरबी समुद्रातून अत्यंत वाईट बातमी येते. राज्यात दाखल होणाऱ्या मान्सूनही अजिबातच प्रगती नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांकरिता अजून वाट पाहावी लागणार आहे. हर्णे, सोलापूर, हैदराबाद, कोरापूट, त्यानंतर फलबाणी, रांची, जमुईपर्यंत पुढे मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पहिल्यांदा सांगण्यात आले की 15 जून 2026 पर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल. त्यानंतर 20 जूनला मान्सूनचा पावसाचा अंदाज होता. मात्र आता थेट 8 दिवस महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा वेळ लागू शकतो असा अंदाज आहे, ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. शिवाय राज्यातील जवळपास धरणातील पाणीसाठा तळाला गेला, ज्यामुळे पाणी टंचाईचे प्रमाण जे आहे मोठे संकट निर्माण आणि उभे आहे. मान्सून रखडलेला आहे आणि त्यामध्येच राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40°C पुढे आहे. पुढील 2-3 दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याचे संकेत आहेत. पाणी टंचाई आणि वाढती उष्णता ही मोठी समस्या निर्माण झाली. यासोबतच धरणातील पाणीसाठा वाचवण्याकरिता पाणी कपात करण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला आहे. तर हे बघा, सध्या पावसाचा अंदाज पुढील 8 दिवस तर पाऊस नाही अशी ही बातमी होती. चला, ही बातमी समजली तुम्हाला. आता आपण बातमी बघणार आहोत, बातमी नंबर 2. चला, आता बातमी नंबर 2 बघूया. पीएम किसान योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी. पीएम किसानचा 23वा हप्ता शनिवारी खात्यात जमा होणार. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शनिवारी तारीख 20 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे होणाऱ्या एका शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एप्रिल 2026 ते जुलै 2026 अशा 4माही हप्त्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वितरण होणार आहे. त्यानिमित्ताने केंद्र शासनाने 20 जून हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यात थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या, हे बघा इथे वेबसाईट दिलेला आहे, या लिंकवर उपलब्ध होईल. तसेच शेतकऱ्यांना गावातील नागरी सुविधा केंद्रावरही CSC प्रक्षेपण बघता येईल. कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण रफिक नाईकवाडी यांनी सांगितले की राज्यात आधार संलग्नता व KYC प्रमाणीकरण या अटी पूर्ण केलेल्या 90.85 लाख शेतकऱ्यांना 1817 कोटी वितरित केले जाणार आहे.
निधी जमा होतील. कृषीसह महसूल आणि ग्राम विकास विभागाने संयुक्तपणे हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यातील विविध कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपन्या व प्राथमिक कृषी पुरवठा तटपुरवठा सोसायट्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ओके, चला. PM किसानचा हप्ता तुम्हाला 20 तारखेला भेटणार आहे. त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट होती. आणि ते काय म्हटलेलं आहे बघा, तर एप्रिल 2026 ते जुलै 2026 अशा 4 माही हप्त्याचे जे काही वितरण आहे, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे 4 महिन्याच्या गॅपनंतर हप्ता येतो. जे 2000 रुपये आहेत, 23वा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. शेतकरी भावांनी ते म्हटलेलं पण आहे. हे बघा, 23वा हप्ता जो आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. ओके, चला ठीक आहे. शेतकरी भावांसाठी फार महत्त्वाची बातमी होती. बातमी समजली तुम्हाला. आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. चला, शेवटची बातमी बघा. आता मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो 2,64,900 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. चला, ती अपडेट समजून घेऊया आपण. आता पहा ती अपडेट स्क्रीनवरती. चला, तर आता आपण समजून घेऊया बातमी नंबर 3. तर बातमी नंबर 3 आहे सोन्याचे भाव. आपण टुडे प्राइस बघणार आहोत. गोल्ड रिटर्न्स, गोल्ड प्राइस, सोन्याचे भाव बघणार आहोत. त्यामध्ये 18 कॅरेटचा भाव तुम्ही बघू शकता 11,352 रुपये आहे. 1 ग्राम तुम्ही सोनं खरेदी करायला गेले 18 कॅरेट, तर 11,352 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. त्यानंतर 10 ग्रामसाठी तुम्हाला 1,13,520 रुपये 18 कॅरेटसाठी मोजावे लागतील. त्यानंतर 22 कॅरेटमध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. 1 ग्रामचा भाव 13,874 रुपये आहे 1 ग्रामचा 22 कॅरेटचा. आणि 10 ग्रामचा भाव 1,38,740 रुपये आहे 22 कॅरेटचा. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे 24 कॅरेटचा भाव पण बघूया आपण. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रामचा भाव 15,136 रुपये आणि 10 ग्रामचा भाव 1,51,360 रुपये आहे. तर हे होते 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. चला, आता आपण चांदीचे भाव पण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. टुडे सिल्वर प्राइस पर ग्राम KG इन इंडिया INR. तर ग्राम टुडे दिलेला आहे. तर आजचा चांदीचा भाव तुम्ही बघू शकता. 10 ग्राम म्हणजे 1 भार चांदीचा भाव, 1 भार चांदीचा भाव 2,649 रुपये आहे. आणि प्रति किलो 1 किलो चांदीचा भाव, 1 किलो चांदीचा भाव 2,64,900 रुपये. बघा, तुम्हाला सुरुवातीला बोललो मी 2,64,900 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल पुढे. तर ते आहेत चांदीचे भाव. 2,64,900 रुपये 1 किलो चांदीचे भाव आहेत. प्रति किलो चांदीचे भाव आहेत. चला, 2,64,900 रुपये संदर्भात तुम्हाला इथे अपडेट समजली. ओके, तर सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आणि इथे जरी आपण बघितलं, टुडे 1 ग्रामचा भाव 264 रुपये हा चांदीचा भाव होता. चांदीचा भाव. आणि हा जो काही भाव होता हा होता सोन्याचा भाव. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव. सध्या आपण बघत आहोत सोन्याचे भाव सध्या थोडेफार त्यामध्ये कोसळलेले आहेत. परंतु आपण पहिले जरी बघितलं होतं तर सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत होते. परंतु आता सध्या तरी परिस्थिती थोडी बरी आहे सोने चांदीची. कारण थोडेफार भाव दिलासादायक आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण हे जे भाव तुम्हाला आता पाहायला मिळत आहे ना, हे बघा. तर इथे तुम्हाला 24 कॅरेटचा 15,136 रुपये जो भाव पाहायला मिळत आहे ना, हा भाव किती होता माहिती आहे का तुम्हाला? 17,000-18,000 पर्यंत भाव गेला होता हा काही दिवस पहिले. परंतु हा भाव थोडा आता कमी होताना दिसत आहे. 15,000च्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे 24 कॅरेटचा भाव. सर्वच 18 कॅरेट, 22 कॅरेट सर्वच भाव थोडे आता आपल्याला घसरण त्यामध्ये पाहायला मिळत आहे. पुढे चालून अजून काय होतं काय नाही त्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल. चला, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप संदर्भात माहिती तुम्हाला दिली. मे महिन्याचा हप्ता तर सुरू आहे. तुम्हाला आला नसेल तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. कारण आता हप्ता वितरण सुरू आहे. आणि महत्त्वाचं त्यानंतर टॉप कामाच्या बातम्या बघितल्या, ज्यामध्ये जो काही पावसाचा अंदाज आहे, पाऊस सध्या तरी आपल्याला या आठवड्यात पाहायला भेटणार नाही. पुढील 8 दिवस नंतर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याबद्दल माहिती आपण समजून घेतली. शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी, 23वा हप्ता जो आहे PM किसानचा तो शनिवारी खात्यात जमा होणार. म्हणजे 20 तारखेला 20 जून रोजी खात्यात जमा होईल. त्याबद्दल आपण अपडेट बघितली. त्यानंतर सोन्याचे आजचे ताजे भाव. आज सोन्याचा भाव किती आहे त्यामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा भाव बघितला. आणि चांदीचा भाव पण
आपण बघितलेला आहे आणि 2,64,900 रुपये संदर्भातून माहिती तुम्हाला नीटपणे सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. चला ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती मी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. चॅनल जरी तुम्ही सबस्क्राईब केलं ना, तर तुम्हाला येणारे संपूर्ण व्हिडिओ आपले चॅनलचे पाहता येतील. म्हणजे जे पण मी नवीन व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला पाहता येतील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथे त्या संदर्भातच माहिती मिळत असते, लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती मिळत असते. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. चला ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे छोटी मोठी जी अपडेट आली ती लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आणि बघा, रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा बरं, कारण काही ना काही बदल, काही ना काही अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला ठीक आहे, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.